संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय झाला असला तरी जोरदार पाऊस होण्यासाठी जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। बंगालच्या खाडीमध्ये कुठलीही सिस्टम तयार न झाल्यानं मान्सूनला जोर नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। पुढील 2 ते 3 दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। पीक कर्जासाठी सिबिलची मागणी करत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर एफआयआर करणारच अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रीय बँकांना तंबी दिली आहे। मुंबईमध्ये झालेल्या खरीप पूर्व हंगाम बैठकीत राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे। सरकार उलटलं की मुंबईला जायचं असं मनोज जरांगेंनी सांगितलंय। सरकार उलटलं की आपण यांना उलटवणार आणि यांचे 288 पाडणार असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय। संघर्ष करावाच लागणार असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय। छगन भुजबळांना दंगली घडवायची असून त्यांचा टांगा मी उलटा करेन असा इशारा त्यांनी दिला। आरक्षण मिळवायचंच पण विरोधकांना दुखवायचं नाही, गावातील ओबीसींना त्रास द्यायचा नाही असं आवाहन त्यांनी केलं। 6 जुलैपासून पहा असा इशारा देखील त्यांनी दिलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावे यासह विविध मागण्यांसाठी आज गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ खोतांनी हंटर मोर्चा काढत सरकारला इशारा दिलाय। मागण्यांच्या बाबतीत सरकारनं गंभीर दखल न घेतल्यास मंत्रालय आणि सहकार मंत्र्यांच्या दारात पुढच्या आंदोलन करण्याचा इशारा पडळकर आणि खोत यांनी दिलाय। रत्नागिरी रायगड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारपर्यंत रस्ता मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे। अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असून जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। आरोपीला बाल सुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार चालकाचा आणखी एक कारनामा उघड झालाय। सोसायटीच्या आवारात मोकळ्या जागेत सिलेंडर साठवून त्यातून कनेक्शन घेण्यात आल्याचं उघड झालंय। याच कनेक्शनमधून बारच्या किचनला गॅसचा पुरवठा केला जातोय। सोसायटीच्या या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सिलेंडरचा साठा केल्याचा आरोप करण्यात येतोय। पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर बार आणि पबवर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर कारवाई सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील L3 मध्ये ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप असलेल्या 2 तरुणांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एका तरुणाला मुंबईतून तर दुसऱ्या तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतलंय। दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत। पुण्यातील ड्रग्ज पार्टीवरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलेला आहे। पुणे आणि नाशिक ही 2 शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेली आहेत। गुजरातमधून हे ड्रग्ज येत असून गुजरात हे ड्रग्जचं मोठं केंद्र बनवल्याचं ते म्हटलेत। काही पकडलं जातंय, काही वळवलं जातंय, यांना राजकीय संरक्षण कुणाचं याचा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली। पुण्यातील घटनांना गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। जालन्यामध्ये SRP भरतीला आलेल्या उमेदवारांना 5 तासांपासून बसवून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय। भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या उमेदवारांनी केलाय। बाहेर जाण्यासाठी ते आक्रमक झाले, मात्र पोलिसांनी गेटमध्येच उमेदवारांना अडवून ठेवल्याचं सांगण्यात येतंय। जळगावात एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। एका बाजूला झुकलेली बस, त्यातील तुटलेला हँगर, धोकादायक स्थितीतील बसमधून नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आलं। वाहतूक पोलिसाच्या हे लक्षात येताच त्यानं बसचा पाठलाग करत चालकाला खडेबोल सुनावले। बीड शहरातील नागरिकांनी चोरांच्या भीतीपोटी करपरा नदीपात्र स्वखर्चानं स्वच्छ केलाय। चोरटे करपरा नदीपात्रात काटेरी झुडपं आणि वेलींमागे लपून बसून चोऱ्या करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी नदीपात्र स्वच्छ केलं। त्यामुळे आता करपरा नदी मोकळा श्वास घेणार आहे। लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणी जलील पठाणला अटक केल्यानंतर आता जलील आणि संजय जाधवचं इरणा कोनगलवार सोबत असलेलं कनेक्शन उघड झालेलं आहे। इरणा कोनगलवारच्या घराची झडती घेतल्यावर त्यात जलील पठाण आणि संजय जाधव यांचे मोबाईल मिळाले असून त्यात अनेक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, त्याबाबतचं चॅटिंग आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे पोलिसांना सापडले। त्यानंतर संजय जाधवला देखील पोलिसांनी अटक केली असून त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नीट परीक्षा घोटाळ्याचं कनेक्शन आता माढ्यातील जिल्हा परिषद शाळेपर्यंत पोहोचलेलं आहे। संजय जाधव आणि जलील पठाण या शिक्षकांना लातूर येथून अटक केली आहे। संजय जाधव हे माढ्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत होते। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी एटीएसनं धाराशिवमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। नांदेड येथील एटीएस पथकानं धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगातून एकाला ताब्यात घेतलंय। इरणा
मशणाजी कोनगलवार असं आरोपीचं नाव असून त्यानं व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका पाठवली होती। त्यानंतर इरणना दिल्लीतील गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला आणि त्याच्या माध्यमातून नीटचा पेपर फोडण्यात आल्याची कबुली देखील त्यांनी दिली। मुस्लिमांवरील अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत अकोल्यात मुस्लिम राष्ट्रीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। देशभरातील मॉब लिंचिंग आणि मुस्लिमांच्या हत्या थांबवाव्यात अशी मागणी त्यांनी केली। बीडच्या परळी पंचायत समिती कार्यालयासमोर संगणक परिचालिकांनी शासन निर्णयाची होळी करत आपला निषेध व्यक्त केला। संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जालन्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गोंधळ निर्माण झाला। 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धतीने दोष असल्याचा आरोप उमेदवारांनी केला। या संतप्त उमेदवारांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अहमदनगरच्या बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाच्या कालव्याचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे। मात्र या कामासाठी वापरलं जाणारं कॉन्क्रीट निकृष्ट दर्जाचं असल्याचा दावा अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र धुमाळ यांनी केलेला आहे। या माध्यमातून अधिकारी आणि ठेकेदार यांनी 150 ते 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप धुमाळ यांनी केला। शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरातील दसरा चौकात उभारण्यात आलेल्या स्ट्रक्चरवरून वाद निर्माण झालेला आहे। या स्ट्रक्चरला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी दसरा चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। परिवहन विभागाने पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारणी केल्याच्या विरोधात कोल्हापुरातील 16,000 रिक्षा चालकांनी संप पुकारलाय। यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला। तसंच सरकारने काढलेल्या परिपत्रकाची होळी देखील केली। दुधाला कवडी मोल दर मिळत असल्यामुळे अहमदनगरमधील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दुधाला 40 रुपये दर मिळावा, दुधाला FRP किंवा MSP लागू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। अहमदनगरमधील कोल्हार भगवती गावात जुगार अड्डा सुरू होता। अनेकदा पोलिसांना निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने महिलांनी जुगार अड्ड्यांची तोडफोड केली आहे। अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून गावात अनेकदा मारहाणीच्या घटना घडतात। त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद केले नाही तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा महिलांनी दिलाय। प्रीपेड वीज मीटर विरोधात नागपूरमधील जय विदर्भ पार्टीनं आंदोलन केलंय। काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयाजवळ आंदोलन करत प्रीपेड मीटर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे।